खूपच रस्ता खराब आहे आणि त्यात ट्रॅफिकही खूप जाम झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल, रायडर विशाल या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज एक नवीन राईड सुरू केलेली आहे. तर 1-2 आठवड्यांच्या गॅपनंतर आज पुन्हा एकदा मी राईडला निघालेलो आहे. मी आज निघालो आहे नारायणपूरला. नारायणपूर हे पुण्यापासून अगदी 1 तासाच्या अंतरावरती आहे आणि 35 ते 40 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे पुण्यापासून. इथे पेट्रोल फिलअप करून घेऊयात आपण आता. तर पेट्रोल भरून घेतलेलं आहे मी. सेफ साईड पेट्रोल भरून घेतलेलं आहे मी. म्हणजे येताना काही प्रॉब्लेम नाही. जर पुढे काही प्लॅन झाला जायचा तर इन केस पेट्रोल असतील बरे गाडीमध्ये, पुढे पेट्रोल पंप असतील नसतील, त्यामुळे आत्ताच पेट्रोल भरून घेतलं मी गाडीमध्ये. कात्रजच्या टनलपर्यंत येऊन आपण पोहोचलेलो आहोत. साधारण 158 मीटरपर्यंत या टनलची लांबी आहे. दिस इज द मोस्ट आयकॉनिक टनल ऑफ पुणे, कात्रज टनल. खूप अप्रतिम असा हा रस्ता बघायला मिळतो आहे आपल्याला. आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि त्याला येल्लो कॉन्ट्रास्ट कलरची ही फुलं, त्याच्यामुळे या रस्त्यालाही खूपच चांगल्या प्रकारे लुक आलेला आहे. माझ्यासमोर जो तुम्ही इथं डोंगर पाहताय तर तो आहे पुरंदरचा किल्ला आणि हा जो रस्ता जातो तो पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यावरूनच जातो. एक छोटासा घाट लागतो आणि समोर जे तुम्ही छोटी छोटी घरं बघताय तर ते एक गाव आहे. चिव्हेवाडी असं या गावाचं नाव आहे. हा सासवड कापूर होळ बायपास रोड आहे आणि पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी जो रस्ता आहे तिथून पुढे आता घाट प्रारंभ झालेला आहे. एक हलकासा सूर्यप्रकाश लाईट ह्या रस्त्यांवरती आणि झाडांवरती पडलेला आहे. घाटांमधील हे रस्ते आणि या रस्त्यांवरती येणारी वेगवेगळी वळणे, ह्या वळणांवरती गाडी चालवण्याचा एक वेगळाच अनुभव मिळून जातो. नारायणपूरमध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि मला बाईक अलीकडेच पार्क करावी लागणार आहे कारण पुढे खूप गर्दी असू शकते.
एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलो आहे आणि सोबत भजी पाव. कॉम्बिनेशनच भारी आहे. प्रचंड थंडी आहे. अजून एक लाईट लावतो जेणेकरून पुढचा व्ह्यू तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येईल. तर आजचा हा नारायणपूरचा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.